नमस्कार. सविनय कायदेभंग यामधील महत्त्वपूर्ण चित्र जे NMSच्या दृष्टिकोनातून आपल्याला उपयोगी पडतील. हे चित्र आहे दांडी यात्रेचं. यानंतर महात्मा गांधींनी जो काही दांडी यात्रा केली होती, करार मोडला होता, हे आहे गोलमेज परिषद लंडन यामधील हे चित्र आहे. गोलमेज परिषद. हे आहेत लॉर्ड आयर्विन, सरोजनी नायडू, त्याच्यानंतर खान अब्दुल गफार खान महात्मा गांधीजी सोबत, मलाप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे. हे आहेत बाबू गेनू. आणि यानंतर जो पुणे करार झालेला होता, हा करार महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला होता. नमस्कार. आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण इयत्ता 8वी NMMS ही जी शालेय स्पर्धा परीक्षा आहे त्यासाठी विषय इतिहासामधील 8वे प्रकरण सविनय कायदेभंग चळवळ यावरील NMMS या शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण महत्त्वपूर्ण असे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. तरी सर्व NMSच्या तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळील ज्या मित्रमैत्रिणींना जे NMSची तयारी करतात त्यांना आपल्या क्लासविषयी जर माहिती नसेल तर त्यांना या आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. आणि या अगोदरचे जे काही 7 प्रकरण आहे त्या 7 प्रकरणाचे महत्त्वपूर्ण प्रश्न असे आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ठीक आहे. तर आज आपण या ठिकाणी सविनय कायदेभंग चळवळ या प्रकरणावर आधारित महत्त्वपूर्ण असे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. तर चला, पहिला प्रश्न या ठिकाणी आपण घेत आहोत तो म्हणजे बघा, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कोणत्या अधिवेशनात संमत करण्यात आला. आपण ह्याच्या अगोदरच्या प्रकरणामध्ये सुद्धा हा प्रश्न पाहिलेला आहे की संपूर्ण स्वातंत्र्याचा जो ठराव आहे तो कोणत्या अधिवेशनामध्ये संमत करण्यात आला, तर तो लाहोर अधिवेशनामध्ये संमत करण्यात आला. कोणत्या अधिवेशनामध्ये? लाहोर अधिवेशनामध्ये. बरोबर आहे, लाहोर अधिवेशनामध्ये संमत करण्यात आला. आणि त्या लाहोर जे काही अधिवेशन होतं त्याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. कोण होते अध्यक्ष? जवाहरलाल नेहरू या ठिकाणी. ओके. त्यामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा या ठिकाणी ठराव घेण्यात आला. ओके. बघा, या ठिकाणी आपण स्पष्टीकरण सुद्धा पाहणार आहोत. तर स्पष्टीकरण काय आहे? 1929 साली काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला. पूर्ण स्वराज्याचा ठराव या ठिकाणी संमत करण्यात आलेला आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी कोणती चळवळ सुरू केली, तर त्यांनी सविनय कायदेभंग ही चळवळ सुरू केलेली आहे. कोणती चळवळ सुरू केली? सविनय कायदेभंग. लाहोर अधिवेशनानंतर गांधीजींनी इंग्रजाच्या अन्यायकारक कायद्याविरुद्ध सविनय कायदेभंग चळवळ हाती घेतली. बघा, खूप महत्त्वपूर्ण चळवळ होती ही सविनय कायदेभंग, खूप महत्त्वपूर्ण अशी. तिसरा प्रश्न, इंग्रजांनी कोणत्या जीवनावश्यक वस्तूवर कर लादला होता? मीठ. बरोबर आहे. त्यावेळेस मीठ ही काय होती? दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू असून त्यावर कर लादल्यामुळं काय झालं? सामान्य लोक हे त्रस्त झाले होते. त्यामुळे मिठावर कर लादला होता. पुढे चौथा, मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी कोणते ठिकाण निवडले? तर मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी दांडी हे ठिकाण त्यांनी निवडलं होतं. बरोबर आहे. गांधीजींनी समुद्रकिनारी असलेल्या दांडी या ठिकाणी मीठ तयार करून कायदा मोडण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला होता.
गांधीजी किती सहकार्यासह दांडीला निघाले? तर 88 सहकार्यासह महात्मा गांधीजी साबरमतीहून दांडीकडे निघालेले आहेत. कारण ते साबरमती या आश्रमामध्ये राहत होते महात्मा गांधीजी, आणि साबरमतीहून कुठे? दांडीकडे या ठिकाणी. 6वा प्रश्न, दांडी यात्रा कोणत्या दिवशी सुरू झाली? तर दांडी यात्रा ही 12 मार्च 1930 रोजी. हे जे 88 स्वयंसेवक आहेत त्या स्वयंसेवकासोबत त्यांनी दांडी यात्रा सुरू केली 12 मार्च 1930. दांडी यात्रेत किती किलोमीटर पदयात्रा या ठिकाणी करण्यात आली? किती किलोमीटर? तर याचं उत्तर आहे 150, 240, 300 आणि 400. तर हे चारही पर्याय या ठिकाणी थोडे चुकीचे दिलेले आहेत. तर या ठिकाणी 385 किलोमीटर 385 किलोमीटर या ठिकाणी पदयात्रा करण्यात आली. ओके, बघा, साबरमतीहून दांडी या ठिकाणी 240 म्हणजे या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. ओके, बघा, गांधीजी दांडी येथे कधी पोहोचले? तर ते गांधीजी दांडी येथे या ठिकाणी बघा 5 एप्रिल रोजी पोहोचले होते आणि 6 एप्रिल रोजी त्यांनी कायदा मोडलेला आहे. बरोबर आहे, 5 एप्रिल रोजी पोहोचलेले होते, 5 एप्रिल रोजी, आणि 6 एप्रिलला त्यांनी मिठाचा कायदा मोडला होता. ओके, या ठिकाणी काही पर्याय चुकलेले आहेत असं दिसतंय. 24 दिवसाच्या प्रवासानंतर, परंतु आपल्याला 8वीच्या पुस्तकामध्ये 5 एप्रिल रोजी पोहोचलेला असं दिलेलं आहे. 6 एप्रिल हे अगदी बरोबर आहे. गांधीजींनी मीठ उचलून 6 एप्रिल 1930ला मिठाचं पाण्यातून मीठ काढून त्यांनी कायदा मोडलेला होता. वायव्य सरहद्द प्रांतात गांधीचे निष्ठावान अनुयायी कोण होते? तर खान अब्दुल गफार खान हे गांधीजीचे निष्ठावान अनुयायी होते आणि त्यांनाच सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जात होतं. कुणाला? खान अब्दुल गफार खान यांना. कोणत्या प्रांतामध्ये? वायव्य सरहद प्रांतामध्ये. ते कोण होते? गांधीजीचे निष्ठावान अनुयायी होते. आणि पुढचाही प्रश्न त्याच्यावरच विचारलेला आहे. सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर खान अब्दुल गफार खान यांना ओळखलं जातं. खुदाई खिदमतगार ही संघटना कोणी स्थापन केली? याच खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार ही संघटना स्थापन केली. कशासाठी स्थापन केली होती त्यांनी? या ठिकाणी बघा कशासाठी स्थापन केली की वायव्य प्रांतातील पठाण समाजाला संघटित करण्यासाठी खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार ही संघटना स्थापन केली. कोणाला? पठाण समाजाला संघटित करायचं होतं त्यांना. पुढचा प्रश्न बघा, खान अब्दुल गफार खान यांनी सत्याग्रह कधी सुरू केला? तर खान अब्दुल गफार खान यांनी सत्याग्रह हा 23 एप्रिल 1930 रोजी कोठे सुरू केला? पेशावर या ठिकाणी सुरू केला. कोठे सुरू केला? पेशावर या ठिकाणी सुरू केला होता. 23 एप्रिल 1930 रोजी वायव्य प्रांतात अब्दुल गफार खान यांनी सत्याग्रह सुरू केलेला आहे. गढवाल पलटणीचे अधिकारी कोण होते? गढवाल पलटणीचे अधिकारी, तर जेव्हा यांनी सत्याग्रह सुरू केला तेव्हा इंग्रजांनी त्यांच्यावर गोळीबार करण्याचा आदेश दिलेला होता गढवाल फलटणीला. बरोबर आहे. आणि त्यांचे जे अधिकारी होते चंद्रसिंग ठाकूर यांनी या जे सत्याग्रह करत होते खान अब्दुल गफार खान आणि त्यांच्यासोबत, त्यांच्यावर त्यांनी गोळीबार करण्यास नकार दिला. नकार. बरोबर आहे. कोण होते? चंद्रसिंग ठाकूर होते. बघा, त्यांनी सत्याग्रहीवर गोळीबार करण्यास काय दिला होता? नकार दिला होता. पुढचाही प्रश्न त्याच्यावरच आहे. सत्याग्रहावर गोळीबार करण्यास त्यांनी नकार दिलेला होता. सविनय कायदेभंगामुळे गांधीजींना कधी अटक करण्यात आली? आता सविनय कायदेभंगामुळे गांधीजींना बऱ्याच वेळेस अटक करण्यात आली, मात्र सुरुवातीला 4 मे 1930 रोजी 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक करण्यात आली. कारण
महात्मा गांधीजी हे काही सविनय कायदेभंग सुरू केलं होतं, त्यामुळे ब्रिटिश सरकार खूप काही अडचणीत आलेलं होतं आणि ही जी चळवळ होती ही चळवळ संपूर्ण देशभर पसरत होती. त्यामुळे इंग्रजांना भीती होती की यामुळे आपलं इंग्रज राज्य हे धोक्यात येईल. म्हणून 4 मे 1930 रोजी मिठाच्या कायद्याचे उल्लंघन करून आंदोलन चालू केल्यामुळं गांधीजींना अटक करण्यात आली. बघा, पूर्ण हा या धड्यामध्ये सविनय कायदेभंग चळवळीबद्दलच आहे. आता ही चळवळ सोलापूरपर्यंत पोहोचलेली होती. तर सोलापूरमधील सत्याग्रहात कोणते कामगार आघाडीवर होते? व्यापारी नव्हते, शेतकरी नव्हते, रेल्वे कामगार नाही, गिरणी कामगार आघाडीवर होते. कोण होते? गिरणी कामगार आघाडीवर होते, गिरणी कामगार. हरताळ कधी पाळण्यात आला सोलापूरमध्ये? तर सोलापूरमध्ये हरताळ हा 6 मे 1930 आहे. या ठिकाणी तारीख बहुतेक हीच असावी, 6 मे 1930. 6 मे 1930 रोजी सोलापूरमध्ये हरताळ पाळण्यात आला. इथं 6 एप्रिल झालेला आहे, 6 मे आहे ते. ओके, बघा, 6 मे 1930 रोजी. या ठिकाणी 9 मे दिलेला आहे, थोडं चुकलेलं आहे, प्रिंट मिस्टेक आहे ही. सोलापूर येथे कलेक्टरच्या गोळीबारात कोण कोण मृत्युमुखी पडले? बघा, जेव्हा या ठिकाणी एक मोठा मोर्चा काढण्यात आलेला होता तेव्हा जो कलेक्टर होता त्यांनी मोर्चावर गोळीबार करण्याचे आदेश दिले आणि याच गोळीबारामध्ये बघा शंकर शिवदारे, शंकर, बघा या ठिकाणी शंकरलिंग म्हणजे शंकर शिवदारे, मलाप्पा, कुंडलिक, त्याच्यानंतर जगन्नाथ हे मृत्युमुखी पडले होते. परंतु आपल्या पुस्तकामध्ये शंकर शिवदारे असं एकच त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे आणि अनेक स्वयंसेवक, बरोबर आहे. आता हे जे मलाप्पा नाव आहे ना, हे मलाप्पा नाव नेमकं मलाप्पा धनशेट्टी जे आहे त्यांना फाशी देण्यात आली होती नंतर, परंतु हे मलाप्पा या ठिकाणी शॉर्टकटमध्ये या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. तरी हे तुम्ही यामधलं यामधले एक नाव लक्षात ठेवा, शंकर शिवदारे. शंकर शिवदारे हे आणि त्यांचे स्वयंसेवक म्हणजे त्यांचे सहकारी हे मृत्युमुखी पडले होते. सोलापूर आंदोलनात कोणाला फाशी देण्यात आली? तर सोलापूर आंदोलनामध्ये बघा या ठिकाणी आता डबल नाव आले बघा, ते मलाप्पा, त्याच्यानंतर बरेचसे प्रश्न या ठिकाणी चुकीचे दिसत आहेत, म्हणजे पर्याय चुकीचे आहेत, पर्याय या ठिकाणी चुकलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, तर जे काही सोलापूर आंदोलन झालेलं होतं त्यामध्ये बघा कोण कोण होते? तर मलाप्पा धनशेट्टी यांना फाशी देण्यात आलेली होती. श्रीकृष्ण सारडा, त्याच्यानंतर कुर्बान हुसेन आणि शेवटचं जे नाव आहे ते म्हणजे जगन्नाथ शिंदे. काय होतं? जगन्नाथ शिंदे होतं, जगन्नाथ शिंदे. जगन्नाथ शिंदे हे ते नाव होतं. ओके, या ठिकाणी म्हणजे बघा की सोलापूरमध्ये जो काही सत्याग्रह झाला आणि त्यामध्ये आंदोलन करणारे जे आघाडीवर असलेले मलाप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली. ओके, पुढचा प्रश्न या ठिकाणी, सरोजिनी नायडू यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले? तर सरोजिनी नायडू यांनी गुजरातमधील धारासना या ठिकाणी, गुजरातमध्ये धारासना या सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. धारासना मिठाच्या डेपोजवळ सरोजिनी नायडू यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. महाराष्ट्रात कुठे कुठे मिठाचे सत्याग्रह झाले? या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये
तर महाराष्ट्रामध्ये मुंबई, वसई, शिरगाव, तसेच या ठिकाणी बघा वडाळा, त्याच्यानंतर मालवण आणि त्याच्यानंतर शिरोडे या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले होते. थोडे पर्याय या ठिकाणी वेगळे आहेत, परंतु मी उत्तर तुम्हाला सांगत आहे. जेथे मिठाचे ठिकाण नव्हते त्या ठिकाणी लोकांनी कशाचे कायदे मोडले? जंगल कायदा, जंगल विषयक त्यांनी कायदे मोडलेले आहेत. ओके, कशाचा? जंगल कायदा. मिठाचे ठिकाण असलेल्या लोकांनी जंगलाचा कायदा मोडलेला आहे. महाराष्ट्रात कुठे जंगल सत्याग्रह झाले या ठिकाणी? आता या ठिकाणी सुद्धा काही पर्याय चुकीचेच असतील, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी ज्या ठिकाणी पुस्तकामध्ये बिळाशी, त्याच्यानंतर संगमनेर, त्याच्यानंतर कळवण, त्याच्यानंतर पुसद आणि त्याच्यानंतर चिरनेर. बघा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये बिळाशी, संगमनेर, चिरनेर, कळवण, पुसद इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह झालेला होता. तर या ठिकाणी सविनय कायदेभंगात कोणत्या स्त्रियांनी नेतृत्व केलं? तर कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू. ओके, कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू, कमलादेवी चट्टोपाध्याय. यानंतर या सुद्धा नावाला सोडून अजून असे अनेक नावं आहेत या ठिकाणी. ते म्हणजे कोणते बघा, तर अवंतिकाबाई गोखले, त्याच्यानंतर लीलावती मुंशी या ठिकाणी. त्याच्यानंतर हंसाबेन मेहता. बघा, म्हणजे या सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये कस्तुरबा गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, अवंतिकाबाई गोखले, लीलावती मुंशी, हंसाबेन मेहता अशा अनेक स्त्रियांनी या ठिकाणी नेतृत्व केलेलं होतं. चला पुढचा प्रश्न घेऊया. 3 गोलमेज परिषदाचं आयोजन कोणत्या कालावधीमध्ये झालेलं होतं? 3 गोलमेज परिषदाचं आयोजन हे कोणत्या कालावधीमध्ये झालेलं होतं या ठिकाणी? तर तो जो कालावधी आहे तो म्हणजे 1930 ते 32 या कालावधीमध्ये लंडनमध्ये 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या. बरोबर आहे, कारण भारताशी संबंधित ज्या काही घटनात्मक प्रश्नाचा विचार करावा असं ब्रिटनच्या पंतप्रधान जे होते ते म्हणजे रॅमसे मॅकडोनाल्ड यांना वाटलं होतं हे रॅमसे मॅकडोनाल्डला. म्हणून त्यांनी काय केलं तर या 3 गोलमेज परिषदेचं आयोजन केलं. गोलमेज परिषदाचे आयोजन कोणत्या पंतप्रधानांनी केलेलं आहे? रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी 3 गोलमेज परिषदाचं आयोजन केलेलं होतं. पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर हेच होते, रॅमसे मॅकडोनाल्ड हे पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष होते. पहिल्या गोलमेज परिषदेत भारताचे कोणते प्रतिनिधी उपस्थित होते? तर पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर तेज बहादूर सप्रू, बॅरिस्टर जिन्ना इत्यादींचा सहभाग होता. गांधीजी पहिल्या गोलमेज परिषदेत आले नव्हते किंवा नेहरू किंवा पटेल सुद्धा नव्हते ना, काँग्रेसचे नेते नव्हते. तर या ठिकाणी याचं उत्तर येथे विविध राजे व सरदार आणि समाज नेते हे गेले असतील, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये होते. त्याच्यानंतर सर तेज बहादूर सप्रू
आणि त्याच्यानंतर बॅरिस्टर जीना. आणि विविध राजे, सरदार, काही समाज नेते हे पण गेलेले होते, परंतु आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे 3 नावं अतिशय उपयोगी आहेत. पहिल्या गोलमेज परिषदेत कोणत्या विषयावर चर्चा झाली? तर केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती, भारतात संघराज्याची स्थापना इत्यादी विविध विषयावर परिषदेत चर्चा झाली. बरोबर आहे. भारतातील भविष्यातील राज्यघटनेवर, म्हणजेच या ठिकाणी बघा, राज्यघटना म्हणजेच काय? जबाबदार शासन पद्धती. जबाबदार शासन पद्धती, शासन पद्धती. बरोबर आहे. त्याच्यानंतर भारतात संघराज्याची स्थापना, संघराज्याची स्थापना. बरोबर आहे. इत्यादी महत्त्वपूर्ण अशा घटकाची या ठिकाणी चर्चा झालेली आहे. पहिल्या गोलमेज परिषदेत कोण भाग घेतला नाही? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या ठिकाणी. त्याच्यामुळं ही काँग्रेसच्या सहभागाशिवाय परिषद झाली, त्यामुळे ती निष्फळ ठरली. गांधी आयर्विन करार कोणामध्ये झाला? गांधीजी आणि लॉर्ड आयर्विन 1931 मध्ये गांधीजी आणि लॉर्ड आयर्विन यांच्यामध्ये करार झालेला होता. गांधी आयर्विन करारानुसार नेमकी कोणती हमी त्यांना मिळालेली आहे? तर या करारानुसार इथं काय दिलेलं बघा, राजकीय कैद्याची सुटका, राजकीय कैद्याची सुटका. खरं तर हे कारण बहुतेक मला थोडंसं चुकीचंच वाटत आहे की या करारानुसार राज्यघटनेमध्ये ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली. जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार, जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार, जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार याची हमी त्यांना दिलेली आहे. ओके. राजकीय कैद्याची सुटकी हे सध्याचं तर कारण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयोगी नाही. दुसरी गोलमेज परिषद ही 1931 लंडन येथे. 37 दुसऱ्या गोलमेज परिषदेत राष्ट्रसभेचे प्रतिनिधी म्हणून गांधीजी एकमेव प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित होते, महात्मा गांधीजी. गोलमेज परिषदेत दलिताचे प्रतिनिधी या कोण होते? दलिताचे प्रतिनिधी या ठिकाणी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे प्रतिनिधित्व केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिषदेत कोणती मागणी केली? दलितासाठी स्वतंत्र मतदारसंघ हवा होता त्यांना, ही त्यांनी मागणी केली. अस्पृश्य समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर कोण जाती निवाडा जाहीर केला? रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर 1932 मध्ये जातीय निवाडा या ठिकाणी जाहीर केला. कोण? रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी. जातीय निवाड्यानुसार कोणाला स्वतंत्र मतदारसंघ मिळाला? अस्पृश्य म्हणजे दलित यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. जातीय निवाड्यातील हिंदू समाजाची विभागणी कोणाला मान्य नव्हती? जातीय निवाड्यातील हिंदू समाजाची मागणी गांधीजींना मान्य नव्हती. हिंदू समाजाची मागणी काय विभागणी ही गांधीजींना मान्य नव्हती, म्हणून त्यांना विरोध केला आणि त्याच्यातूनच पुणे करार झाला. कोणामध्ये झाला? गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जातीय निवाड्याच्या विरोधामध्ये पुणे करारानुसार काय तरतूद करण्यात आली? तर या ठिकाणी हिंदू समाजात अस्पृश्यासाठी राखीव जागा, अस्पृश्यासाठी राखीव जागा या ठिकाणी. तिसरी गोलमेज परिषद कधी झाली? 1932 ला तिसरी गोलमेज परिषद झाली. तिसऱ्या गोलमेज परिषदेवर कोणी बहिष्कार टाकला? महात्मा गांधीजींनी बहिष्कार टाकला. गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ कधी मागे घेतली? 1934 मध्ये. म्हणजे 1934 मध्ये
एप्रिल महिना पण या ठिकाणी लक्षात ठेवा. एप्रिल 1934 त्यांनी काय केलेलं आहे, आपली चळवळ मागे घेतली. गांधीजींच्या दांडी यात्रेचे महत्त्व काय होते, तर गांधीजींच्या दांडी यात्रेचे महत्त्व मीठ कायद्याचा भंग करून लोकांना उठावासाठी काय करणे, प्रेरित करणे. धरासना येथे सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले, सरोजिनी नायडू. गांधीजींना अटक झाल्यानंतर सरोजिनी नायडू यांनी धरासना येथे मिठाच्या डेपोवरील सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केले. सोलापूरच्या आंदोलनात किती दिवस गांधी शासन चालले, 4 दिवस. सोलापूरमध्ये ब्रिटिश शासन कोसळून लोकांनी 4 दिवस गांधी शासन चालवलं होतं. मिठाचा कायदा मोडणारी पहिली महिला कोण, कमलादेवी चट्टोपाध्याय. त्यांनी मीठ बनवून त्यांनी कायदा मोडला होता आणि महिलांना आंदोलनासाठी प्रेरित केले होते. खुदाई खिदमतगार या संघटनेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते, लाल टोपी सेना. लाल टोपी सेना, सदस्य लाल टोपी घालत असल्यामुळे त्यांना लाल टोपी सेना असे म्हणत असत. दांडी यात्रेत गांधीसोबत किती दिवस प्रवास झाला, तर 24 दिवसाचा. साबरमती ते दांडी 24 दिवसाचा प्रवास झाला. गांधीजीच्या मिठाच्या कायद्याच्या भंगानंतर अटक कोठे झाली, अहमदाबाद येथे अटक झाली. या ठिकाणी मिठाच्या सत्याग्रहाचा आंतरराष्ट्रीय परिणाम काय झाला, कारण भारताचा जे काही प्रश्न होतो तो आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी भारताचा प्रश्न जगासमोर आला. सविनय कायदेभंगात महाराष्ट्रातील जंगल सत्याग्रह कोठे झाला नाही, तर वर्धा येथे जंगल सत्याग्रह झाला नाही. आष्टी, अकलूज, मलकापूर हे सुद्धा ठिकाणं जंगल सत्याग्रह त्या ठिकाणी झालेला होता. गांधीजींनी मिठाचा कायदा मोडताना काय केले, तर समुद्राच्या पाण्यापासून त्यांनी काय केलं, मीठ तयार केलं. सोलापूर सत्याग्रहात महिलांचे योगदान कोणी दिले, तर सोलापूर सत्याग्रहामध्ये महिलांचे योगदान हे हसुमती रावजी यांनी सोलापुरात महिलांना संघटित केले. मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात साबरमती आश्रम 12 मार्च 1930 रोजी साबरमती ते दांडी अशा पद्धतीनं. गांधी शासन दरम्यान सोलापुरात लोकांनी काय केलं, तर सरकारी इमारती ताब्यात घेतल्या, तसेच ब्रिटिश ध्वज जाळला, कैद्यांची सुटका केली, म्हणजे वरील सर्व. बरोबर आहे, सोलापूरमध्ये. म्हणूनच त्या ठिकाणी 4 जणांना फाशी दिली आणि अनेक जणांवर गोळीबार सुद्धा इंग्रजांनी केलेला होता. दांडी यात्रेत गांधीसोबत चालणाऱ्या स्वयंसेवकाची वेशभूषा कशी होती, पांढरे खादीचे कपडे परिधान करून स्वदेशाचे प्रतीक मानले जात होते. गांधी आयर्विन करार कुठे झाला, हा करार दिल्ली येथे झाला. गांधी आयर्विन करार. मिठाच्या सत्याग्रह महाराष्ट्रात सर्वप्रथम कुठे झाला, मुंबईतून प्रथम मिठाचा सत्याग्रह झाला. धरासना सत्याग्रहाचे वैशिष्ट्य काय होते, अहिंसात्मक असूनही तेथे मोठा गोळीबार झाला. बरोबर आहे, तरी पण त्या सत्याग्रहाने हिंसा केली नाही. 1932 मधील पुणे करारानंतर दलितांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आल्या, 148 जागा या ठिकाणी राखीव ठेवण्यात आल्या. बघा, पुणे करारानंतर. सविनय कायदेभंग चळवळीमुळे कोणते नेते प्रसिद्ध झाले, सर्वच नेते या ठिकाणी. सविनय कायदेभंग, सरोजिनी नायडू, खान अब्दुल गफार खान, नेहरू, सर्व नेते प्रसिद्ध झाले. गांधीजींनी कोणते शस्त्र वापरून ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला, अहिंसा हे शस्त्र त्यांनी वापरलं, म्हणजे हिंसाच करायची नाही. गांधीजींच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील मिठाचा सत्याग्रह कुणी पुढे नेला, सेनापती बापट यांनी महाराष्ट्रातील मिठाचा सत्याग्रह पुढे नेला. मिठाच्या सत्याग्रहाला इंग्रजी वृत्तपत्रांनी काय म्हणले, सॉल्ट मार्च म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. कम्युनल अवॉर्ड म्हणजे काय, तो म्हणजे जातीय निवाडा. 1932 मध्ये रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला, त्याला कम्युनल अवॉर्ड असे म्हणतात. दांडी यात्रेचे प्रारंभस्थान साबरमती आश्रम. गांधीजींना दांडी यात्रेनंतर किती वेळा तुरुंगात जावे लागले, अनेक वेळा तुरुंगात जाऊ लागले. सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात गांधीजींनी कोणत्या घटनेने केली, मिठाचा सत्याग्रह. सविनय कायदेभंगाची सुरुवात त्यांनी केलेली आहे. गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहात सुरुवातीला किती स्वयंसेवक होते, 88 स्वयंसेवक होते.
12 मार्च 1930 रोजी गांधीजी कुठून निघाले? साबरमती आश्रमातून निघाले. गांधीजींनी मिठाचा कायदा मोडण्यासाठी कोणत्या ठिकाणी समुद्राच्या पाण्यातून मीठ तयार केले? दांडी येथे 6 एप्रिल 1930. सविनय कायदेभंग चळवळीत किती लोकांना तुरुंगवास झाला असेल? सुमारे 60,000 लोकांना त्या ठिकाणी तुरुंगवास झालेला होता. सविनय कायदेभंग चळवळीमध्ये महिलांचा सहभाग कसा होता? मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग होता. सविनय कायदेभंग चळवळीतील प्रमुख परिणाम कोणता होता? तर भारतीय समाजात राष्ट्रभावना वाढीस लागली आणि हेच त्यांचं ध्येय होतं महात्मा गांधीजीचं, कारण राष्ट्रभावना वाढीस लावायची होती. सविनय कायदेभंग चळवळीत गांधीजी आणि व्हाईसरॉय यांच्यात कोणता करार झाला? तर 1 मार्च 1931 मध्ये गांधीजी लॉर्ड आयर्विन यांच्यामध्ये गांधी आयर्विन करार झाला, ज्यामुळे कैदी सोडण्यात आले व दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी झाले. या अगोदर काय झालं होतं? गांधीजींना अटक झाली होती आणि त्यामुळे सर्वांना सोडलेलं पण होतं. आणि दुसरा एक परिणाम होता की त्यांनी हमी दिली होती की या करारानुसार ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार करण्याची त्यांनी हमी दिली होती. अशा पद्धतीचे महत्त्वपूर्ण असे 80 प्रश्न तुम्हाला NMSच्या परीक्षेमध्ये अतिशय उपयोगी पडतील. धन्यवाद.